So today we are going to start with the last part of the chapter 4 financial planning. आज आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 4 अर्थनियोजन यातला शेवटचा भाग पाहणार आहोत. इट इज अगेन रिगार्डिंग द शेअर्स अँड द मोर ऑन इट वी आर गोइंग टू स्टडी ब्रोकरेज. म्हणजे आज आपण शेअर्समधल्याच जी दलाली दिली जाते त्याबद्दल आपण आज जास्तची माहिती घेणार आहोत किंवा त्या ब्रोकरेजवरती जो GST अप्लाय केला जातो त्याच्यावरची आपण काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. नाउ व्हॉट इज ब्रोकरेज? ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन शेअर ट्रेडिंग. म्हणजे जेव्हा केव्हा शेअर्सची खरेदी विक्री करायची असते तर आपल्याला माहिती की हे शेअर्स आपण डिरेक्टली कंपनीकडून खरेदी नाही करू शकत. वी कांट परचेस द शेअर्स डिरेक्टली फ्रॉम द कंपनी. वी हॅव टू परचेस द शेअर्स और वी हॅव टू सेल द शेअर्स वाया अ ब्रोकर. सो ज्या वेळेला हा ब्रोकर म्हणजे हा दलाल ज्या वेळेला मध्यस्थी करून आपले शेअर्स विकतो किंवा आपल्याला खरेदी करून देतो त्यावेळेला तो त्या शेअर्सवरती त्याच्या मार्केट व्हॅल्यूवरती आपल्याकडून काहीतरी त्याचं कमिशन घेतो, ज्याला म्हटलं जातं ब्रोकरेज. सो ब्रोकरेज वी डायरेक्टली कांट गो टू स्टॉक मार्केट अँड बाय ऑर सेल शेअर्स. ओनली द रजिस्टर्ड मेंबर्स ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ द स्टॉक मार्केट कॅन बाय ऑर सेल ऑन आवर बिहाफ. म्हणजे आपण डायरेक्टली कंपनीकडून शेअर खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. तर स्टॉक मार्केट आपण कालच्या PPTमध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं तर हा जो स्टॉक मार्केट आहे या स्टॉक मार्केटमध्ये जे कोणी रजिस्टर्ड मेंबर्स आहेत त्यांच्या थ्रूच शेअर्सची खरेदी आणि विक्री होऊ शकते. दीज मेंबर्स आर कॉल्ड शेअर ब्रोकर्स. त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना दलाल किंवा शेअर्सचे दलाल असं म्हटलं जातं. शेअर ब्रोकर्स असं म्हटलं जातं. For catering the service of buying and selling of shares, they charge some amount which is called as brokerage. आणि आपल्यासाठी ते शेअर्सची खरेदी विक्री करतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांना काही कमिशन द्यावं लागतं, ज्याला ब्रोकरेज किंवा दलाली असं म्हटलं जातं. ब्रोकरेज इज पेड ऑन द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. आणि हे जे ब्रोकरेज आहे हे नेहमी मार्केट व्हॅल्यूवर दिलं जातं. म्हणजेच जो बाजारभाव आहे त्याच्यावरती ही दलाली दिली जाते, शेअरच्या बाजारभावावरती. GST on brokerage service. Share brokers provide service for purchase and sale of the shares for their clients. म्हणजे शेअर ब्रोकर जे आहेत म्हणजे हे जे दलाल आहेत ते त्यांच्या गिरायकासाठी किंवा त्याच्या क्लायंटसाठी ते काय करतात, शेअर्सची खरेदी विक्री करतात आणि त्यासाठी ते कमिशन आकारतात. म्हणजे ते तुम्हाला एका प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, सेवा पुरवतात आणि म्हणून त्यांची जी सेवा आहे किंवा सर्व्हिस आहे त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल असतो आणि हा असतो 18%, 18%. These services are charged under GST. Rate of GST is 18% on brokerage. आणि ज्या अर्थी ही सर्व्हिस आहे, सेवा आहे, तर ह्याला एक काहीतरी सॅक नंबर पण असणार आहे. सो यू कॅन फाइंड द सॅक फॉर ब्रोकरेज सर्व्हिसेस. आता पुढची 2 वाक्य खूप महत्त्वाची आहेत. ब्रोकरेज इज टू बी ॲडेड व्हाईल परचेसिंग द शेअर. म्हणजे समजा तुम्ही 100 रुपयाचा शेअर खरेदी केला आणि तुम्ही 0.1% ब्रोकरेज पे केलं तर याचा अर्थ होतो की तो जो शेअर आहे तुम्हाला 100 रुपये 10 पैशाला मिळणार. किंवा तुम्ही समजा शेअर विकला 100 रुपयाला आणि तुम्ही पुन्हा 0.1% ब्रोकरेज दिलं तर या वेळेला काय करावं लागेल की तुम्ही शेअर विकताय, शेअर विकताना ब्रोकरेज मायनस करायचं असतं. मग 100तून 0.1 मायनस केले किती उरतील, 99.9 रुपीज तुम्हाला त्यातून मिळतील. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही शेअर खरेदी करता त्यावेळेला ब्रोकरेज तुमच्या शेअर्सच्या खरेदी किमतीमध्ये ॲड करायचं आणि जेव्हा केव्हा तुम्ही शेअर्स विकता, सेल करता त्यावेळेला ते ब्रोकरेज त्या तुमच्या शेअर्सच्या किमतीतून काय करायचं, मायनस करायचं. तर ही 2 वाक्य खूप महत्त्वाची आहेत. ब्रोकरेज इज टू बी ॲडेड व्हाईल परचेसिंग द शेअर्स आणि ब्रोकरेज इज टू बी सबट्रॅक्टेड व्हाईल सेलिंग द शेअर्स. म्हणजे शेअर्स खरेदी करताना दलाली मिळवायची त्या शेअर्सच्या खरेदी किमतीमध्ये आणि शेअर्स विकत असताना जी काय दलाली तुम्ही त्या ब्रोकरला, त्या दलालाला देणार आहात ती तुमच्या शेअर्सच्या एकूण किमतीतून काय करायची, वजा करायची. तर अशाच प्रकारची काही उदाहरणं आपण आता पुढे पाहणार आहोत. सो आपण ती उदाहरणं पाहूया. प्रॅक्टिस सेट 4.4 एक्झाम्पल 1. मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹200 इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%. देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. हे खूप महत्त्वाचं आहे की कोणता व्यवहार होतोय, शेअर्स खरेदी करण्याचा व्यवहार होतोय, शेअर्स विकण्याचा व्यवहार होतोय. तर बघा, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 200 रुपये आहे. 200 रुपये मार्केट व्हॅल्यू असताना तो शेअर 0.3% ब्रोकरेज देऊन खरेदी केला गेलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या शेअरची खरेदी किंमत काढायची आहे, परचेस व्हॅल्यू काढायची आहे.
मग आपण काय म्हटलं मगाशी की जर तुम्ही शेअर्स खरेदी करत असाल तर ब्रोकरेज म्हणजे ती जी काही दलाली आहे ती शेअरच्या किमतीमध्ये ॲड करावी लागते आणि ब्रोकरेज नेहमी मार्केट व्हॅल्यूवर काढलं जातं. मग आधी आपण काय करूयात, आधी आपण ब्रोकरेज किती द्यावं लागलं ते काढूया. मग मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर किती आहे ₹200. रेट ऑफ ब्रोकरेज काय आहे 0.3%. ब्रोकरेज कसं काढणार तर 0.3/100 इंटू 200 म्हणजे 100 रुपयावर 0.3 पैसे तर 200 रुपयावर किती. तर मग आपण 100तले 2 शून्य आणि 200 मधले 2 शून्य 0 आपण कॅन्सल केले. मग काय आलं 0.3 इंटू 2 येणार आणि मग 0.3 इंटू 2 आपण किती घेणार 0.6. पण आपण 6 पैसे असं म्हणत नाही, मग आपण 60 पैसे म्हणले 0.60 पैसे किंवा ₹0.60 असे तुम्ही म्हणू शकता. आणि मग फायनली परचेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज म्हणजे बाजारभाव अधिक दलाली आणि मग ते किती आलं इज इक्वल टू 200 प्लस 0.60 अँड दॅट इक्वल्स टू ₹260 पैसे. सो तो जो शेअर आहे तो किती रुपयाला मिळाला 200 रुपये आणि 60 पैसे ह्या किमतीला तो एक शेअर मिळाला. त्यात 200 रुपये त्या शेअरची मूळ किंमत होती आणि 60 पैसे त्याच्यावर दिलेलं ब्रोकरेज आहे किंवा दलाली आहे. म्हणजे अशा प्रकारे शेअर्स खरेदी करताना परचेस करताना आपण काय करतो शेअर व्हॅल्यूमध्ये ब्रोकरेज आपण ॲड करतो. आता जाऊया दुसऱ्या एक्झाम्पलकडे. एक्झाम्पल 2. अ शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹1000. बघा मग अशा व्यवहारामध्ये शेअर खरेदी केला गेला होता. आता या व्यवहारामध्ये शेअर विकला गेलेला आहे. ब्रोकरेज पे केलेला आहे ॲट द रेट ऑफ 0.1%. 0.1%नी ब्रोकरेज पे केला आहे म्हणजे दलाली दिलेली आहे. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. तर तो शेअर विकल्यावर किती रक्कम मिळाली. मग आता आपण याचं सोल्युशन कसं केलं बघा. मार्केट व्हॅल्यू काय आहे सेलिंगची त्या शेअरची ₹1000. रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे 0.1%. मग ब्रोकरेज आपण कसं काढतो 0.1/100 इंटू 1000. मग 1000 मधले 2 झिरो आणि 100 मधले 2 झिरो आपण कॅन्सल केले. मग काय आलं 0.1 इंटू 10 आणि मग 0.1ला 10नी मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय येईल ₹1. मग तो जो काही शेअर त्याने विकला 1000 रुपयाला तर त्याला ₹1 काय द्यावी लागली त्याला ब्रोकरेज द्यावं लागलं दलाली द्यावी लागली. मग त्याला किती पैसे मिळाले तो शेअर विकल्यावर. अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल ऑफ शेअर इज इक्वल टू 1000 मायनस 1 म्हणजे 1000 रुपयाला त्यांनी शेअर विकला पण त्या 1000तल्या ₹1 त्यांनी काय केला ब्रोकरला दिला म्हणजे त्या दलालाला दिला आणि मग त्याकडे किती रुपये उरले 1000 मायनस 1 इज इक्वल टू ₹999 म्हणजे 999 रुपये त्याला मिळाले. सो अशा प्रकारे शेअर खरेदी करताना ब्रोकरेज आपण ॲड करतो आणि शेअर्स विकताना सोल्ड करताना आपण ब्रोकरेज सबट्रॅक्ट करतो. तर हे होतं एक्झाम्पल नंबर 2. आता आपण पाहूयात एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 3 मी 2 भागामध्ये डिवाईड केलेला आहे. त्याचा पहिला भाग आपण आता इथे पाहणार आहोत. त्यांनी एक टेबल दिला होता. त्या टेबलमध्ये त्यांनी काही व्यवहार दिलेला होता. तर तोच टेबल 2 व्यवहार त्यांनी दिले. तर ह्या पहिल्या स्लाईडमध्ये मी पहिला व्यवहार घेतला, दुसऱ्या स्लाईडमध्ये मी दुसरा व्यवहार घेतलेला आहे. Fill in the blanks given in the contract note of sale purchase of shares. B means buy, S means sell. आता नंबर ऑफ शेअर्स किती आहेत 100. बी लिहिलाय म्हणजे परचेस केलेत बाय केलेत विकत घेतलेले तेवढे शेअर्स. मार्केट व्हॅल्यू काय आहे शेअर्सची 45 रुपये. तर आपल्याला काय काय काढायचं आहे बघा. टोटल व्हॅल्यू काढायची आहे. ब्रोकरेज काढायचं आहे 0.2%ने. आपल्याला माहिती आहे ब्रोकरेजवरती 18% GST लागतो म्हणजे 9% CGST आणि 9% SGST लागेल. आणि मग आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर काढायची. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर मग काय येणार टोटल व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज प्लस CGST प्लस SGST असं सगळी आपल्याला बेरीज करायची आहे. मग आपण 1 बाय 1 जाऊयात. नंबर ऑफ शेअर्स 100 आहेत. मार्केट व्हॅल्यू ₹45 आहे. मग टोटल व्हॅल्यू काय आली 100 म्हणजे 100 इंटू 45 100 गुणिले 45 ₹4500. आता ब्रोकरेज काढायचं आहे. ब्रोकरेज आपण मार्केट व्हॅल्यूवर काढतो. आपण टोटल मार्केट व्हॅल्यूवर ब्रोकरेज काढणार. मग ब्रोकरेज इज इक्वल टू 0.2/100 इंटू 4500. मग 0 कॅन्सल होतील नेहमीप्रमाणे. 100तले 2 झिरो आणि 4500तले 2 झिरो कॅन्सल झाले. मग 0.2ने 45ला मल्टिप्लाय केलं आन्सर किती आलं ₹9. म्हणजे ₹9 काय झाला ब्रोकरेज झालं. ही दलाली झाली. आता ह्या ब्रोकरेजवरती आपल्याला काय करावा लागतो GST कॅल्क्युलेट करावा लागतो. मग CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 9/100 इंटू 9. मग आपण काय केलं आधी 9ने 9ला गुणलं. 9 झाले 81 आणि मग 81ला 100ने भागलं
We have divided 81 by 100 and we got the answer ₹0.81. सो अशा प्रकारे आपण CGST आणि SGST पण काढला, दोघं पण आले 0.81. मग आता टोटल व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे शेअरची. मगाशी म्हटल्याप्रमाणे टोटल व्हॅल्यू आपण कशी काढणार, तर टोटल व्हॅल्यू आहे 4500 प्लस ब्रोकरेज 9 प्लस CGST 0.81 प्लस SGST 0.81. आणि मग अशा प्रकारे तो जो शेअर्स आहेत ते जे 100 शेअर्स विकत घेतलेले आहेत ते कितीला मिळाले, 4510 रुपीज अँड 62 पैसे एवढ्या किमतीला ते शेअर्स आपल्याला मिळाले. सो अशा प्रकारे आपण खरेदी केलेली आहे शेअर्सची खरेदी करताना ब्रोकरेज, CGST, SGST या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या. आता पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये शेअर्सची विक्री केलेली आहे ते आता पाहूयात. पुन्हा तोच प्रश्न आहे. Fill in the blanks given in the contract note of sale purchase of shares. B for buy, S for sell. नंबर ऑफ शेअर्स 75 आहेत, पण S दिलाय म्हणजे हे शेअर्स विकलेत, सेल केलेले आहेत, सोल्ड आउट केलेले आहेत. मार्केट व्हॅल्यू काय आहे एका शेअरची विकतानाची, ₹200. पुन्हा तेच सगळं विचारलंय. टोटल व्हॅल्यू विचारली आहे, ब्रोकरेज विचारले 0.2%ने, 9% CGST काढायचा आहे, 9% SGST पण काढायचा आहे आणि मग फायनली आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर काढायची आहे. मग टोटल व्हॅल्यू आपण कशी काढणार, पहिली जी आपल्याला त्यांनी विचारली आहे टोटल व्हॅल्यू, तर 75 शेअर्स विकले, ₹200 एक विकलाय, मग 75 × 200 दॅट गिव्ज यू ₹15,000 म्हणजे ₹15,000 आपल्याला मिळाले एकूण किंमत. म्हणजे ₹15,000 ते शेअर विकलेत ॲक्च्युली. मग ब्रोकरेज किती 15,000वरचं, तर ब्रोकरेज 0.2% रेटनी आपण काढलं आहे. सो 0.2/100 × 15,000. मग 0 कॅन्सल केले, मग काय उरलं 0.2 × 150. 0.2ला 150ने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर काय आलं, ₹30. म्हणजे ब्रोकरेज झालं ₹30. पण ह्या ब्रोकरेजवरती पुन्हा CGST आणि SGST लावावा लागतो. मग ₹30चा 9%ने CGST आणि SGST आपण कॅल्क्युलेट केला, त्याचा आपण तो शोधला. मग 9/100 × 30 केले आपण. मग पहिले 9 आणि 30ला गुणलं, 9 × 27 होता, 270/100 आणि 270/100 म्हणजेच होता 2.70. म्हणजे CGST आणि SGST दोन्ही पण किती आले, ₹2.70. मग आता आपल्याला टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर काढायची. आता इथे शेअर्स विकले गेलेले आहेत, म्हणजे जे काही ब्रोकरेज आहे, CGST आहे, SGST आहे, हे आपल्याला ते टोटल व्हॅल्यूतून मायनस करायचे. मग आपण काय केलं पहिल्यांदा, तर आपण 15,000 मायनस ब्रॅकेटमध्ये लिहिलं 30 + 2.70 + 2.70. मग पहिल्या ह्या सगळ्यांची ॲडिशन केली, 30, 2.70, 2.70 ह्या सगळ्यांची ॲडिशन केली आणि ती ब्रॅकेटमधली ॲडिशन आपण 15,000मधून मायनस केली. मग त्याचं आन्सर किती आलं, ₹14,964.60. म्हणजे 15,000तून आपण 30, 2.70, 2.70 ह्यांची आपण बेरीज केली, 30 अधिक 2.70 अधिक 2.70 आणि ह्यांची जी काही बेरीज येईल ती आपण 15,000तून वजा केली. मग त्याचं उत्तर किती आलं, ₹14,964.60. सो अशा प्रकारे आपण ते शेअर्स 75 शेअर्स ₹200 भावाने विकल्यावर त्या व्यक्तीला किती पैसे मिळाले हे आपण काढलं. तर हे होतं एक्झाम्पल नंबर 3. आता आपण जाऊयात एक्झाम्पल नंबर 4 कडे. श्रीमती देसाई sold shares of face value ₹100 when the market value was ₹50 and received ₹4,988.20. She paid brokerage 0.2% and GST on brokerage is 18%. Then how many shares did she sell? म्हणजे श्रीमती देसाईंनी काय केलं की त्यांच्याकडे काही शेअर्स होते ज्याची फेस व्हॅल्यू होती, दर्शनी किंमत होती ₹100 आणि त्याची मार्केट व्हॅल्यू त्यांनी ₹50ला एक शेअर विकला. म्हणजे भले का त्याची फेस व्हॅल्यू ₹100 असेनात, पण त्यांनी विकला तो ₹50ला. अँड रिसिव्ड ₹4,988.20. आणि ते शेअर्स विकल्यावर त्यांना किती पैसे मिळाले, ₹4,988.20 मिळाले. बरं, हा सगळा व्यवहार करत असताना त्यांनी ब्रोकरेज पे केलेला आहे 0.2% आणि GST पण दिलेला आहे 18%. तर त्यांनी एकूण किती शेअर्स विकले. तर भले का ते फेस व्हॅल्यू ₹50 असू देत, पण आपल्याला ह्या ₹50मधून ब्रोकरेज आणि GST मायनस करून किती पैसे होत आहेत, एका शेअरची विक्री किंमत काय होती, मार्केट व्हॅल्यू काय होती ते आपल्याला काढावं लागेल. मग आधी आपण ते काढूया. गिवन काय आहे बघा, फेस व्हॅल्यू आहे शेअरची ₹100, मार्केट व्हॅल्यू आहे ₹50. बरं, टोटल अमाऊंट रिसिव्ड किती आहे, ₹4,988.20. रेट ऑफ ब्रोकरेज किती आहे, 0.2%. GST ऑन ब्रोकरेज किती आहे, 18%.
आता लेट्स फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ वन शेअर. म्हणजे सगळ्यात पहिले आपण एका शेअरची विक्री किंमत काढूयात. आता ब्रोकरेज कसं काढणार आपण? ते ब्रोकरेज 0.2% आहे आणि ब्रोकरेज नेहमी मार्केट व्हॅल्यूवर काढतात. मग 0.2 अपॉन 100 इंटू 50. मग आपण काय केलं, 50ने 100ला डिवाइड केलं, 50 दुने 100 आणि मग 0.2ला जर आपण 2ने डिवाइड केलं, 0.2ला जर आपण 2ने भागलं तर आन्सर काय येतं, ₹0.1. म्हणजे 0.1 हे आन्सर आलं. आता ह्या 0.1वर आपल्याला GST पण द्यावा लागला. मग GST कसा काढला आपण? GST ऑन ब्रोकरेज ॲट दी रेट ऑफ 18% इज इक्वल टू 18 अपॉन 100 इंटू 0.1. आणि मग 18ने 0.1ला मल्टिप्लाय केलं, 1.8 आला. 1.8ला आपण 100ने डिवाइड केलं, किती आलं, 0.018. म्हणजे अशा प्रकारे GST झाला 0.018 आणि ब्रोकरेज झालं 0.1. Hence, selling price of one share is equal to 50 minus in bracket 0.1 plus 0.018. मग पहिले आपण ॲडिशन केली ब्रॅकेटमध्ये, 0.1 प्लस 0.018 ह्याची ॲडिशन झाली 0.118. मग 50मधून 0.118 मायनस केले आणि त्याचा आन्सर आलं 49.882. म्हणजे तो जो एक शेअर आहे तो एक शेअर विकला गेलेला आहे ₹49.882 असं आपण म्हणू शकतो. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, किती शेअर्स विकले, नंबर ऑफ शेअर्स आपल्याला काढायचं आहे. मग आपण ते कसे काढणार, तर किती अमाऊंट मिळाली, ₹4,988.20 मिळाले. एका शेअरची किंमत काय होती, 49.882 एवढी एका शेअरची किंमत होती. मग जी काय टोटल अमाऊंट रिसिव्ड आहे त्याला आपण डिवाइड केलं एका शेअरच्या प्राईजने. म्हणजे 4,988.20 डिवायडेड बाय 49.882. आणि मग आपण डेसिमल पुढे सरकवले. जो डिनॉमिनेटर आहे डेसिमल नंतर 3 अंक आहेत 882. न्यूमरेटरमध्ये डेसिमलमध्ये दोनच अंक आहेत 20. मग आपण काय केलं, वरती आणि खाली सेम अंक असावेत म्हणून जो न्यूमरेटर आहे, अंश आहे, तिथे आपण आणखीन एक 0 वाढवला आणि मग आपला आन्सर काय झालं बघा. म्हणजे आपण काय ते कन्वर्ट केलं तर 4,988200 अपॉन 4,9882 आणि मग 4,9882ने तुम्ही जर 4,988200 डिवाइड केलं त्याचा आन्सर किती येणार आहे, 100. म्हणजे श्रीमती देसाई ज्या आहेत त्यांनी किती शेअर्स विकले, त्यांनी 100 शेअर्स विकले असं आपण म्हणू शकतो. आता आपण जाऊयात एक्झाम्पल नंबर 5 कडे. हे थोडं आणखीन किचकट आणि हे पण 2 स्लाइड्समध्ये आपण डिवाइड केलेलं आहे, तरी पण मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. Mr. D'Souza purchased 200 shares of face value ₹50 at a premium of ₹100. He received 50% dividend on the shares. After receiving the dividend, he sold 100 shares at a discount of ₹10 and remaining shares were sold at a premium of ₹75. For each trade, he paid the brokerage of ₹20. Find whether Mr. D'Souza gained or incurred a loss by how much. बघा, बराच मोठा व्यवहार आहे हा. तुम्हाला थोडक्यात समजवून सांगते त्यांनी काय काय सांगितलेले आहे ते, की हे जे डिसोजा आहेत त्यांच्याकडे 200 शेअर्स त्यांनी खरेदी केलेले होते आणि त्यांनी जे खरेदी केले होते त्यावेळेला फेस व्हॅल्यू होती ₹50 आणि प्रीमियम होता ₹100. म्हणजे त्यांनी मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, ₹150. म्हणजे फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम म्हणजे एक शेअर त्यांना मिळाला ₹150. मग त्यांना काय झालं, ही रिसीव्ड 50% डिव्हिडंड ऑन द शेअर्स. त्यांना 50% डिव्हिडंड पण मिळाला त्या शेअर्सवरती, म्हणजे लाभांश मिळाला. आपल्याला माहिती की हा जो डिव्हिडंड आहे तो फेस व्हॅल्यूवर मिळतो. मग त्यांनी काय केलं, आफ्टर रिसिव्हिंग द डिव्हिडंड ही सोल्ड 100 शेअर्स ॲट अ डिस्काउंट ऑफ ₹10. मग त्यांना तो डिव्हिडंड मिळाल्यावर त्यांना वाटलं की जाऊ दे आता काय करायचं ते शेअर्स ठेवून, त्यांनी ते शेअर्स विकायला काढले आणि त्यांनी काय केले, 100 शेअर्स हे डिस्काउंट ऑफ त्यांनी ₹10 डिस्काउंट देऊन विकले, म्हणजे ₹10 सूट देऊन विकले. फेस व्हॅल्यू काय होती ₹50, त्याच्यावर ₹10 डिस्काउंट, म्हणजे त्यांनी 100 शेअर्स विकले ₹40 किमतीला. अँड रिमेनिंग शेअर्स वर सोल्ड ॲट अ प्रीमियम ऑफ ₹75. आणि जे उरलेले शेअर्स होते ते विकले प्रीमियम ₹75 चार्ज करून. म्हणजे ₹50चा शेअर त्यांनी ₹125 विकला, म्हणजे 50 अधिक 75, म्हणजे 100 शेअर विकले ₹40, 100 शेअर त्यांनी विकले ₹125. फॉर ईच ट्रेड ही पेड द ब्रोकरेज ऑफ ₹20. मग शेअर्स खरेदी करताना विक्री करताना त्यांनी काय केलं, ₹20 ब्रोकरेज दिलं. हां, फाइंड वेदर मिस्टर डिसोजा गेंड और इनकर्ड लॉस. तर हा जो काही सगळा त्यांचा व्यवहार झाला आहे खरेदी विक्रीचा, तर ह्यात त्यांना नफा झाला का तोटा झाला, अँड बाय हाऊ मच, आणि किती झाला, जो काय झाला तो किती झाला, हे सगळं आपल्याला काढायचं आहे. मग आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. सोल्युशन. नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड बाय मिस्टर डिसोजा इज इक्वल टू 200. 200 शेअर त्यांनी खरेदी केले होते. फेस व्हॅल्यू होती ₹50, बरोबर आहे.
मग टोटल फेस व्हॅल्यू काय असेल 200 शेअर्सची, तर 50 इंटू 200 दॅट इक्वल्स टू 10,000. आपण हे का काढलं, का आपल्याला डिव्हिडंड काढायचं आहे, कारण डिव्हिडंड आपण नेहमी फेस व्हॅल्यूवर काढतो. मग डिव्हिडंड किती मिळाला, तर डिव्हिडंड 50% मिळालेला आहे. मग तो आपण कसा काढणार, तर 20/100 इंटू 10,000 आणि मग त्याचा आन्सर किती आलं, ₹2000. आणि मग आपण काय केलं, आपण मार्केट व्हॅल्यू काढली, दॅट इज फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, म्हणजे 50 + 100 दॅट इक्वल्स टू ₹150. आणि मग अमाऊंट इन्व्हेस्टेड इन 200 शेअर्स किती असणार आहे, 150 इंटू 200 प्लस ब्रोकरेज. मग ते किती आलं, ₹30,000 + 20, कारण ₹20 ब्रोकरेज पण दिलेलं होतं. आणि मग त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी शेअर कितीला खरेदी केलेले होते, ₹30,020 खरेदी केले होते. म्हणजे फेस व्हॅल्यू जरी 10,000 आली असेल टोटल फेस व्हॅल्यू, तरी पण प्रत्यक्ष शेअर खरेदी केले होते ₹30,020. आता विकले त्यांनी शेअर्स. नाव मिस्टर डिसूजा सोल्ड आउट द शेअर्स. 100 शेअर्स वर सोल्ड ॲट ₹10 डिस्काउंट. आणि मग आपण ते मगाशी तोंडी हिशोब केला होता की ₹10 डिस्काउंटला एक शेअर विकलेला आहे, म्हणजे कितीला विकला. हेन्स सेलिंग प्राइस ऑफ दोज 100 शेअर्स इज इक्वल टू 50 - 10 दॅट इक्वल्स टू ₹40, म्हणजे ₹40 एक शेअर विकला. आणि मग 100 शेअर्स ₹40 विकलेले आहेत, मग त्यातून किती किंमत मिळाली, किती रुपये मिळाले. हेन्स टोटल अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग 100 शेअर्स इज इक्वल टू 100 इंटू 40 मायनस ब्रोकरेज, कारण विकताना आपण ब्रोकरेज मायनस करतो. मग दॅट इक्वल्स टू ₹4,000 - 20 दॅट इक्वल्स टू ₹3,980. आणि जे 100 शेअर नंतर उरले होते ते त्यांनी विकले ॲट ₹75 प्रीमियम. आणि मग हेन्स सेलिंग प्राइस ऑफ दोज 100 शेअर्स इज इक्वल टू 50 + 75 दॅट इक्वल्स टू ₹125. हेन्स टोटल अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलिंग 100 शेअर्स इज इक्वल टू 100 इंटू 125 मायनस ब्रोकरेज दॅट इक्वल्स टू ₹12,500 - 20 दॅट इक्वल्स टू ₹12,480. सो टोटल अमाऊंट गेन्ड आफ्टर फ्रॉम दोज 200 शेअर्स, म्हणजे ते 200 शेअर्स पूर्णपणे विकल्यावर त्यांच्या हातात किती पैसे मिळाले, तर डिव्हिडंड घ्यावा लागेल इथे आपल्याला. आणि आधीचे 100 आणि नंतरचे 100 शेअर्स विकून जी काही किंमत रुपये मिळाले ते सगळं घ्यावं लागेल. मग डिव्हिडंड प्लस 3,980 प्लस 12,480, मग ह्या सगळ्यांची ॲडिशन किती आली, 2,000 प्लस 3,980 प्लस 12,480, या सगळ्यांची ॲडिशन झालेली आहे 21,460. सो अशा प्रकारे ही अमाऊंट त्यांना मिळाली. त्यांनी इन्व्हेस्ट किती केले होते, ₹30,020. रिटर्न किती मिळाले, ₹21,460. आणि मग फायनली आपण असं आपल्या लक्षात आलं की हेन्स मिस्टर डिसोजा इन्व्हेस्टेड ₹30,020 इन शेअर्स बट गॉट बॅक ₹21,460. सो ही इन्कर्ड लॉस इन दिस ट्रान्झॅक्शन. मग लॉस किती झाला, तर 30,020 मायनस 21,460 दॅट इक्वल्स टू ₹8,560. सो मिस्टर डिसोजा सफर्ड अ लॉस ऑफ ₹8,560. म्हणजे एवढं त्यांना काय झाला, लॉस झाला. ₹8,560 त्यांना काय झाला, तोटा झाला. सो हे होतं एक्झाम्पल नंबर 4. आता आपण हे होतं एक्झाम्पल नंबर 5. आता आपण पुढे जाऊया. सो अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 4.4 बघितला. आता आपल्याला ह्याच चॅप्टरच्या शेवटच्या भागाकडे जायचं आहे, म्युच्युअल फंड्स. आता म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, तर आत्ता आपण बघितलं की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे रिस्की आहे, कारण ती कंपनी चांगली चालली, तिचं प्रॉफिट झालं तरच तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळणार, तरच तुम्हाला चांगला डिव्हिडंड मिळणार आहे. अदरवाईज तुमचे पैसे जाऊ पण शकतात, म्हणजे डुबीत खात्यात पण जाऊ शकतात, म्हणजे तुमचे पैसे वाया पण जाऊ शकतात. मे बी तुम्ही जे इन्व्हेस्ट केले होते, समजा तुम्ही ₹1,00,000 इन्व्हेस्ट केले असतील तर त्याचे 20,000 25,000 पण होऊ शकतात. म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे रिस्की असतं. मग त्याला दुसरा ऑप्शन काय, तर म्युच्युअल फंड्स. मग म्युच्युअल फंड्स म्हणजे काय, तर म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं, तर म्युच्युअल फंड इज अ प्रोफेशनली मॅनेज्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम युजली रन बाय AMC, दॅट इज असेट मॅनेजमेंट कंपनी. म्हणजे एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असते, त्या कंपनीमार्फत हे म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंटच्या स्कीम राबवल्या जातात. मग काय होतं की तुम्ही कोणीतरी एक मध्यस्थी असतो, कोणीतरी एक पुन्हा ब्रोकर असतो, त्याला तुम्ही तुमचे पैसे द्यायचे, ₹1,00,000 ₹2,00,000 ₹3,00,000. आणि मग ते काय करतात, ते त्या पैशांना योग्य पद्धतीने वेगवेगळ्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करतात. नॉट ओन्ली इन शेअर्स व्यतिरिक्त इतर पण, म्हणजे डिबेंचर्स असतील, बॉन्ड्स असतील, वेगवेगळे फंड्स वगैरे, रेझिंग काय कंपनीज असतील वगैरे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते इन्व्हेस्ट करतात.
आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे पैसे इन्व्हेस्ट झाल्यामुळं भले का तुमचं एका ठिकाणी लॉस होऊ देत, दुसऱ्या ठिकाणी तुमचं प्रॉफिट होऊ शकतं आणि मग अशा पद्धतीने तुमचे पैसे हे बॅलन्स्ड राहतात किंवा तुमचं प्रॉफिट पण बॅलन्स्ड राहतो. As we get shares for the investment in share market, we get units when we invest in mutual funds. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यावर तुम्हाला जर शेअर सर्टिफिकेट मिळतं, त्याप्रमाणे तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला युनिट्स मिळतात. द मार्केट व्हॅल्यू ऑफ अ युनिट इज कॉल्ड NAV. मग जसं शेअर्सची मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू असते तसं म्युच्युअल फंड्सची पण मार्केट व्हॅल्यू असते आणि मग त्याला काय म्हणतात, NAV असं म्हणतात, म्हणजे नेट असेट व्हॅल्यू असं म्हणतात. आता तुम्ही किती इन्व्हेस्ट केलेले आहेत टोटल फंड ते तुम्ही कसं काढणार, तर NAV ऑफ वन युनिट इंटू नंबर ऑफ युनिट्स, म्हणजे एका म्युच्युअल फंडची एका NAV युनिटची किंमत काय आहे गुणिले तुम्ही किती NAV युनिट विकत घेतलेले आहेत, ह्याला म्हणतात टोटल फंड व्हॅल्यू. सो अशा प्रकारे हे म्युच्युअल फंड्समध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सो इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड्स इज मोर सेफर दॅन इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. अजून एक प्रकार आहे, पुढे आपण शेवटचा एक प्रकार पाहणार आहोत, तो आहे सिप. सिप म्हणजे काय, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजेच सपोज वन डज नॉट वॉन्ट टू इन्व्हेस्ट अ बिग अमाऊंट ॲट वन्स, देन वन कुड इन्व्हेस्ट स्मॉल अमाऊंट्स ॲट अ रेग्युलर टाईम इंटरवल्स. मग समजा मला एकदम 5 लाख रुपये 4 लाख रुपये नाही गुंतवायचे आहेत, मला ते वर्षभरात गुंतवायचे आहेत, मग ठीक आहे आपण तसंही करू शकतो की समजा या महिन्यामध्ये मी एक 10,000 रुपये गुंतवले, पुढच्या महिन्यामध्ये मी 1 लाख गुंतवले, त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मी अजून एक काहीतरी 50,000 गुंतवले. म्हणजे आपण टाईम इंटरवल, विशिष्ट टाईम इंटरवलनी आपण वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन्समध्ये आपले पैसे गुंतवू शकतो. याला म्हणतात सिप, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. विचार करून अभ्यास करून ह्या इन्व्हेस्टमेंट्स कराव्या लागतात, कारण आपले पैसे हे आपण कष्टाने कमवलेले असतात. ते उगच कुठे वाया जाऊ नये किंवा आपल्या चुकीच्या इन्व्हेस्टमेंटचा भुर्दंड आपल्याला भरायला लागू नये, म्हणून अतिशय व्यवस्थितपणे विचार करून अभ्यासपूर्वक हे इन्व्हेस्टमेंट्स करावे लागतात. सिप डेव्हलप्स डिसिप्लिन ऑफ सेव्हिंग्स. सिपमुळं काय होतं की आपल्याला बचतीची सवय लागते. सिप इज अ गुड ऑप्शन विच इज इन लॉंग टर्म कॅन अचीव वन्स फायनान्शियल गोल्स. समजा आत्ता पैसे आत्ता माझ्याकडे आहेत, मला मिळत आहेत, पण मला आत्ता ते कुठेही नवीन वापरायचे नाही आहेत, मग ते कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे. इन्व्हेस्ट केले की आपले पैसे वाढतात. म्हणजे समजा तुमच्याकडे आता 10,000 रुपये आहेत, 1 लाख रुपये आहेत, तर तुम्ही ते व्यवस्थितपणे इन्व्हेस्ट केलं, मे बी 1-2 वर्षात त्याचे 2 लाख 3 लाख पण होऊ शकतात. मग आपल्याला 2-3 वर्षांचा कोणता फायनान्शियल गोल अचीव्ह करायचा असेल किंवा मला 3 वर्षांनी मला अमुक एक फॅक्टरी उभी करायची, मला अमुक एक काहीतरी ऑफिस खरेदी करायचं आहे, समजा मी आता लॉ करते आणि 3 वर्षांनी मला लॉ झाल्यावर मला माझं एक ऑफिस उभं करायचं, तर अशा वेळेला तुमचे जे फायनान्शियल गोल्स असतात तुमच्या फ्युचरसाठी ते अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे सिपची मदत होते. इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड थ्रू सिप फॉर अ लॉंग टर्म इज अ बेनिफिशियल. इट प्रोटेक्ट्स इन्व्हेस्टर फ्रॉम मार्केट फ्लक्च्युएशन्स. म्हणजे तुम्ही जर सिपच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर ते तुम्ही लॉंग टर्म केले पाहिजे, म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष इतक्या वर्षांसाठी तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा मिळू शकतो. तुम्ही छोट्या म्हणजे 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी जे इन्व्हेस्ट केलं तुम्हाला तितका फायदा मिळत नाही. म्हणजे तुमची जी म्युच्युअल फंडमधली इन्व्हेस्टमेंट आहे ती काय असली पाहिजे, नेहमी लॉंग टर्म असली पाहिजे, म्हणजे दीर्घकाळासाठी असली पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे जास्त बेनिफिट्स मिळू शकतात. सो अशा प्रकारे आपलं हे 4थं प्रकरण आज आपण संपवलेलं आहे आणि आय होप सगळ्यांना हे प्रकरण कळलं असेल. थोडंसं हे आपल्या लाईफशी कन्सर्न्ड आहे आणि व्यवस्थित याचा अभ्यास जर आपण केला तर आपल्याला फ्युचरमध्ये ह्या प्रकरणाचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. सो थँक्यू.